प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वनिय विश्वमान्य जगमान्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचे कळस बनलेले जगद्गुरु तुकोबऱ्या यांच्या गाथ्यामधील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतला. विठाला विठाला या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबऱ्या आपल्याला विश्वासाचं स्थान दाखवून देतात की बाबा रे, माझा विश्वास कुठे असेल तर फक्त कुठे आहे, संतांच्या चरणावरती माझा विश्वास आहे. बाकी अन्यथा विश्वास ठेवण्याचं पात्र या जगात राहिलंच नाही. हे जगतच अख्खं विश्वासावरती चाललं. परंतु सध्याच्या काळामध्ये नेमकी विश्वास ठेवायचं कोणावर? विश्वास ठेवायचा नाही, कारण विश्वास ठेवण्यासारखं नाही. जगामध्ये विश्वास ठेवण्याचं पात्र एकमेव म्हणजे फक्त संत आणि संत. विठाला विठाला हो. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहामधील 7वा दिवस अगदी मावशावर झोपल्या का काय? तुम्ही दुसरा म्हणा तिसरा म्हणा, तुम्ही तुमचं बोला, तुमचं तुम्ही निघून जा. आम्ही दुसरा म्हणो तिसरा म्हणो, मावशा बसल्या फक्त. कीर्तनामध्ये अगदी शब्द न शब्द ध्यान देऊन ऐकायचा. कधी कोण काय बोलेल, आणि मी सुद्धा कधी मध्ये हुकत असते, म्हणून तुम्ही मला सावध करत जा की या ठिकाणी तुम्ही चुकत आहात. नाहीतर मी म्हणायचे 15व्या दिवसाची सेवा तरी श्रोते मंडळ ए महाराष्ट्र का श्रोता कभी सोता नहीं. क्या इस महाराष्ट्र का श्रोता श्रोता कभी सोता नहीं कीर्तन में. क्या सोते हैं तुम इधर? मग पहिला दिवस म्हणो, चौथा दिवस म्हणो तरी माना. आणि जो कीर्तन ऐकत असताना झोपतो, प्रत्येक शब्द पहिले जे जुने शब्द होते ना, श्रोते मंडळी, श्रोता म्हणजे काय? श्रोता म्हणजे अगदी ध्यान देऊन मन लावून सर्वांगाचं अंग एक रूप करून कीर्तन ऐकेल त्याला श्रोता म्हणतात. नाहीतर निव्वळ गर्दी काही कामाची. आणि हे जे इतके बसले ना, अगदी अंतकरणापासून कीर्तन ऐकण्याच्या इच्छेप्रमाणे बसलेले आहेत. विठाला विठाला इतका भव्य दिव्य सप्ताह मी माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा पाहिला. गावापासून तर प्रत्येक पेपरला बातमी, प्रत्येक ठिकाणी पोस्टर. या ठिकाणी आल्यावरती खूप आनंद वाटला मला, कारण हा सुख सोहळा पुन्हा पुन्हा भेटणार नाही. आणि या सुखामध्ये तो खूप आणखीन भर पडली. आपला सप्ताह, आपला माझा म्हणण्यात खूप बदल आहे बरं का. या ठिकाणी मासाहेब, मीनाताई, बाळासाहेब ठाकरे कीर्तन महोत्सव, अगदी म्हणजे मी बरेच 10 वर्षापासून कीर्तन करते, परंतु हा जसं या ठिकाणी आनंद आहे तसा आनंद आणखीन कोणत्याही कीर्तनात मला मिळाला नाही. प्रत्येक सप्ताहामध्ये जाते, कधी माईक सिस्टीम, कधी शिट्ट्या देतात. कीर्तन शेवट होईपर्यंत शिट्ट्या देतात. घरी गाडीत बसले तरी शिट्ट्या देतात. परंतु या ठिकाणी सिस्टीम तर अगदी सुंदर. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसंच मला या ठिकाणी ज्यांनी मला या कीर्तनाची संधी दिली, आमचे असे मुरलीधर नाना, परमार्थामध्ये खूप त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर मला खूप आनंद वाटला.
मी बऱ्याच ठिकाणी गेले, खरं बोलते हा, बऱ्याच ठिकाणी जाते, परंतु मोठ्या घरी चहा प्यायचा म्हटल्याच्या नंतर थोडस घाबरत घाबरत चहा प्यावा लागतो. परंतु मुरलीधर अण्णांच्या घरी गेले ना, खूप आनंद वाटला. असं वाटलं की मी माझ्या माहेरी कीर्तन करायला आले की काय. आणि मला असं वाटलं नाही की मी त्यांच्या घरात गेल्याच्या नंतर एखादी कीर्तनकार आहे, अगदी मला माझ्या घरासारखं वाटलं अगदी. आणि त्यांच्यामुळं हे सर्व काही उभं आहे. आणि त्यांना जेवढं सपोर्टिंग करत असताल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसंच ताईंचं नाव विसरले मी, छायाताई. अगदी लक्ष्मी म्हणजे बाई म्हणजे लक्ष्मी माता, तिच्यामध्ये सर्व अवतार प्रगट होत असतात. गेल्याच्या नंतर अगदी आनंद वाटला आणि भेटूनही आनंद वाटला. नाहीतर काही काही ठिकाणी खूप अवघड असतं, परंतु ताईंचा स्वभाव मला खूप आवडला. अगदी त्यांच्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. इतकं सगळं करणं म्हणजे सोपं नाही. परमार्थ एकत्रित करून आणायचं म्हणजे सोपं नाही. परमार्थ एकत्र करायला लागलो तर बाकीचे काही मागं वळत असतात. परंतु यांनी खूप सुंदर कार्य या ठिकाणी चालू केलं. बऱ्याच दिवसापासून हा सप्ताह चालू आहे. खंडाळा गाव म्हटलं की प्रसिद्ध आहे. खंडाळा गाव फक्त युट्यूबला जरी नाव टाकलं तर अख्खा बायोडाटा येतो. मावश्या हो, तुम्ही सगळ्या दिसतात त्या मोबाईल मध्ये, अगदी अशा पदर घेऊन नथ बीत घालून बसून, अशा मस्त पदर घेतलेल्या आगी येत, एकीचाही पदर खाली पडत नाही. अगदी सुंदर, अगदी आनंद वाटला या ठिकाणी. तसंच हार्मोनियम वादक अगदी सुंदर मला साथ करत आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. जे मला पाहिजे ना, आज जे मला पाहिजे कीर्तनात, ते मला आज या ठिकाणी परिपूर्ण भेटलेलं आहे. गायनाचार्य माझ्या मनासारखे, वाजवणारे माझ्या मनासारखे, आमचे कार्तिक महाराज पडोळ माझे गुरुबंधू, अगदी संभाजीनगरहून ते माझ्यासोबत आले. अगदी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, खाल्ल्यासारखे वाजवा. फराळ केलं नाही का? आवाजच येत नाही का? आनंद वाटला नाही? तसंच लांबून या ठिकाणी येणारे हरिभक्तपरायण सोपान महाराज कोलते, तसंच आमच्या मावशी, आमच्या आजी, सर्व या ठिकाणी लांबून आल्या. जवळपास आमची 7 वर्ष झाली तेव्हा भेट झाली होती आणि आज एवढ्या लांबून भेट देण्याकरता या ठिकाणी आले. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. तुम्ही म्हणत असाल काय टाळे वाजवायला लावल्या हो, परंतु तुम्हाला एक सांगू, खंडाळा गावामध्ये आल्याच्या नंतर मला खूप आनंद वाटला. सर्व काही माझ्या माहेरची माणसं मला मिळत गेली आणि तसा तसा मला आनंद होत गेला. विठाला विठाला या ठिकाणी सर्व काही बरेच आमदार पाहिले, बरेच आमदार आहे, परंतु आपले जे आमदार आहे ना, चंद्रकांत खैरेजी, मी तुम्हाला आधीही सांगितलं, मी कधी काय बोलेल, श्रोता कभी सोता नहीं, जो सोता है वो श्रोता नहीं. एवढे एकच ध्यान देऊन ऐकता असं मला वाटतं. आहे आहे महाराजा, प्रत्येक ठिकाणी त्यांचं काहीतरी योगदान असेल. संभाजीनगरमध्ये कोणताही सप्ताह असो, कोणताही छोटा असो मोठा असो, प्रत्येक ठिकाणी त्यांची पंगत असते. शेवटचं काल्याचा महाप्रसाद म्हटलं की साहेबांचा, आणि या ठिकाणी सुद्धा सर्व काही योगदान साहेबांचंच आहे. अगदी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरेच जण पाहिले मी, बरेच जण पाहिले, परंतु परमार्थ क्षेत्रामध्ये येत नाही लवकर, आणि आले तरी थोडा वेळ बसते. परंतु मी साहेबांना 2-3 वेळेस कीर्तनात भेटले. कोणताही मोठा व्यक्ती जास्त वेळ देत नाही आपल्याला,
लईतले 5 मिनिटं, लईतले 10 मिनिटं, आणि अति प्रेमाचा असला तर 15-20 मिनिटं. परंतु कीर्तन चालू झालं ना तर कीर्तनाला बसल्यानंतर अर्धा तास तरी बसणार. कितीही वेळ टाइम नसला तरीही वेळात वेळ काढून कीर्तन थोडंसं ऐकणार. आणि हो, अजून एक विशेष, नारदाच्या गादीला दर्शन घेतल्याशिवाय वापस जात नाही. मी बरेच पाहिले, बरेच आमदार पाहते, खासदार पाहते, परंतु हे काही खासदार आपले काही अलगच आहे. परमार्थ क्षेत्रामध्ये खूप आपल्याला यांनी मदत केली. त्यांच्यासाठी एकदा वाजवता का हो जोरदार? असे काही बरेचसे पॉइंट आहे की त्यांच्यामुळे चालले. बरोबर आहे ना? विठाला विठाला आज आपण ज्यांचा अभंग घेतला, आज आपण एकदा त्यांचा परिचय करून घेऊया. जास्त वेळ मी बोलणारही नाही आणि माझ्याकडून अपेक्षाही करायची नाही हसायची. मलाच हसता येत नाही म्हणून माझ्याकडून अपेक्षा हसायची करायची नाही. कीर्तन हे हसण्याकरता नाही, कीर्तन अजून आपलं सुरुवात झालं नाही. कीर्तन हे हसण्याकरता आणि मनोरंजनाकरता कीर्तन नाही. ज्यांचा आज आपण अभंग घेतला ते जगद्गुरु तुकोबराया, त्यांचा अधिकार आपण एकदा जाणून घेऊया. कोण तुकोबराय? अहो, ज्यांचं नाव घेतलं तर यमाला घाम फुटावा, इतकी त्या नावामध्ये ताकद. किती? तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. अहो, ज्यांचं नाव घेतलं की यमाला घाम फुटावा. बर का महाराज, आपलं नाव घेतलं तर आपल्या घरच्यांना घाम फुटतो का? बाबा, घरच्यांचं नाव घेतलं तर आपल्याला घाम फुटतो का? परंतु माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं नाव घेतलं की यमाला घाम फुटावा, इतका माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार. महाराज, तेच जगद्गुरु तुकोबराया ज्यांनी या गाथ्याला जन्म दिला, गाथ्याला जन्माला आणलं. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी महाराज गाथा सहजासहजी लिहिला नाही. कीर्तन ऐकत असताना थोडस वेळ लागला तरी चालेल, परंतु समजून घेतलं पाहिजे. नुसतं 2 तास आले, आम्ही तुम्हाला हसवलं, तुम्ही आम्हाला 2-4 हजार, 5-6 हजार, 10-12 हजार पाकिट दिलं, आम्ही आमच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी, याला कीर्तन म्हणत नाही. याला कीर्तन म्हणत नाही. प्रत्येक संतांचं पूर्ण जीवन आपल्याला कळलं पाहिजे. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या गाथ्याला निर्माण केलं, ज्या गाथ्याला जन्माला घातलं, परंतु कसं घातलं? महाराज जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा लिहायला सुरुवात केली, पानं घेतलं आणि आता देवाला सांगू लागले, हे देवा, जर अभंग आवडला, जर माझा अभंग आवडला तर हा जो 1 रुपयाचा जो डॉलर आहे ना, ए देवा, हा मी लाल बुंद तापवणार आहे. आणि देवा, मला तर वाटतं समाजासंग बोलण्यापेक्षा देवासंग बोलावं, समाजासोबत भांडण करण्यापेक्षा देवासोबत भांडावं, मैत्री करायची तर देवासोबत करावी.
महाराज जगद्गुरु तुकोबरायांची मैत्री देवासोबत, जगद्गुरु तुकोबरायांनी भांडावं तर देवासोबत. जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला आवाज दिला, ए देवा मी अभंग लिहिण्यास अशी सुरुवात करतो, जर आवडला असेल तुला तर देवा मी जिभेवरती ठोकळा ठेवणार. देवा चटका बसला तर मी समजून घेईल माझ्या देवाला अभंग आवडला नाही, आणि चटका जर नाही बसला तर मी समजेल की माझ्या भगवान पांडुरंग परमेश्वराला अभंग आवडला. असे एक नाही, दोन नाही, तीन नाही, असे 4,500 अभंग जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिले. असे कित्येक चट्टे जगद्गुरु तुकोबरायांना बसले असेल. साधा नाही गाथा, एक अभंग कीर्तनासाठी घेतो आपण, त्याच्यावरती कीर्तन करतो, परंतु एक अभंग, एक एक शब्द म्हणजे रत्न आहे. कीर्तनकार आले, कीर्तनकाराने अभंग घेतला, परंतु प्रत्येक गावकऱ्याने कीर्तनातलं एक तरी प्रमाण पाठ करावं. शेवटपर्यंत कमीत कमी एखादा शब्द तरी. झोपले का काय? मी जर 2 तास कीर्तन केलं, मी जर तुम्हाला परत म्हणले मी जेवढं बोलले तेवढं मला बोलून दाखवा, जमेल का? मग उद्यापासून कीर्तन म्हणजे काही खेळ नाही. उद्यापासून कीर्तनकार आले, कोणता अभंग पाठ घेतला, जोपर्यंत चाल म्हणत आहे तोपर्यंत सर्वांनी खालच्याने पाठ करायचा. नाही तर गावातले काही काही म्हणतात, चाल चाल झाली की एकदा त्यांचं होऊन द्या इवळा इवळी, नंतर आपण जाऊ मागून. अहो इवळा इवळी म्हणजे, अहो आम्ही लहानपणापासून आळंदीमध्ये थांबतो, लहानपणापासून सर्व गोष्टीचा त्याग करतो आणि त्या ठिकाणी शिक्षण घेतो. हे प्रत्येक जण, हे वारकरी, हे टाळकरी, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष. देव ब्रह्मरस आमारीने, देव ब्रह्मरस आमारीने, देव ब्रह्मरस आवडीने. तार मोडूया वाटा तुझे मधुतार, मोडूया वाटा तुझे मधुतार, मोडूया वाटा तुझे मधुतार, मोडूया वाटा तुझे मधुतार, मोडूया वाटा मोडूया वाटा तुझे मधुतार. एक एक अभंग म्हणजे, एक एक शब्द म्हणजे रत्न आहे. परंतु ध्यान देऊन जर ऐकलं तर जीवनाचं कल्याण होईल. आणि फक्त टाइमपास येऊन बसले तर काही व्हायचं नाही. मग किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित. फजिती जर करायची असेल तर टाइमपास म्हणून बसा, फजिती जर करायची असेल तर टाइमपास म्हणून कीर्तन ऐका. आणि टाइमपास करण्यासाठी हे साधन नाही. टाइमपास करायचा असेल तर तिकडं बरेच काही शब्द आहे, तिकडल्या क्षेत्रामध्ये जा. टाइमपास करायचा असेल तर, पण टाइमपास या ठिकाणी करायचा नाही. या ठिकाणी कुच्चरपणा कोणीही करायचा नाही. तुम्ही म्हणाल बाहेर बसेल असेल, मध्ये बसेल असेल, अजिबात नाही. तुम्ही म्हणाल कीर्तनकाराचं लक्ष जात नसेल, माझं जरी लक्ष नसणं गेलं तरी त्या बापाचं लक्ष अख्ख्या श्रोत्यावर असतं. म्हणून ध्यान देऊन कीर्तन ऐकायचं. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवारया. कितीही जरी चुकलं तरी तो मागा असतो आणि तो क्षणाक्षणाला ध्यान देऊन देत असतो. महाराज विठाला विठाला
ज्यावेळेस महाराजांनी गाथा लिहायला सुरुवात केली ना, त्यावेळेस महाराज खूप वेदना सहन केल्या आणि त्याच्यानंतर हा गाथा आपल्या समोर आला. ज्याचा माथा जागेवर नसेल, ज्याला माथा जागेवर आणायचा असेल बर का ओ खंडाळा, ज्याला माथा जागेवर आणायचा असेल त्याने या गाथ्यासोबत संगत करा. त्याचा गाथा नक्कीच नीट जागेवर येईल. विठ्ठल विठ्ठल हो महाराज, ते जगद्गुरु तुकोबराया एक मिनिट सुद्धा शांत बसले नाही. असा एक क्षण एक मिनिट वाया जाऊ दिला नाही. रात्रंदिवस बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. रात्रंदिवस विठ्ठलाचं नाम चिंतन केलं. परंतु परमार्थ क्षेत्रामध्ये जो जो समोर जाईल ना, जो जो समोर जाईल ना, त्याला बरेच जण मागं खेचण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कितीही मागं खेचण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपण आपलं ध्येय सोडायचं नाही. त्रास होणार, परमार्थ क्षेत्रामध्ये आपल्याला त्रास होणार. परमार्थ म्हणजे सोपा नाही. परमार्थ म्हणजे इतकाही सोपा नाही. केला तर खूप सोपा आहे आणि मानला तर सोपा नाही. का तुम्ही म्हणाल ताई तुम्ही असंही म्हणता आणि परत तसंही म्हणता. म्हणून मी सांगत असते, श्रोता कभी श्रोता नाही. काय महाराज, परमार्थ म्हणजे जसं आपण पोळी भाजतो ना, जी लाटल्याच्या नंतर आपण पोळी तव्यावर टाकतो आणि जसं जसं तो तवा पोळीला चटका देतो ना, आणि तसं तसं मावल्यावर आपण पोळी खाली वर करतो, तिला चांगलं भाजून घेतो, भाजल्याच्या नंतर पुन्हा चांगलं तेल लावतो. तसंच परमार्थ मध्ये आहे. जसा 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 माणूस भाजत जाईल, चांगला भाजला त्याच्यानंतर तेल लावून भाजून घेत्या चांगलं, आणि जेव्हा ती पोळी परिपक्व भाजली मग ती ताटात वाढली जाती. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये आहे. हे वारकरी दिसतात, हे टाळकर दिसतात, हे साधे नाही, हे सोपे नाही. यांनी खूप चटके खाल्ले, अगदी खूप त्रास सहन केला, तेव्हा या ठिकाणी उभे आहेत. परमार्थ सोपा नाही महाराज. तसाच माझे जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ अगदी अख्ख्या देहू गावामध्ये जिकडे तिकडे महाराजांची चर्चा चालू झाली की जगद्गुरु तुकोबराय वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले. वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले. महाराज चर्चा पांगायला जास्त वेळ लागत नाही, अजिबात वेळ लागत नाही. रामेश्वर भट्टांना जो कळालं की मराठी वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले, महाराज रामेश्वर भट्टांना अगदी चैन पडेना केव्हा मी जगद्गुरु तुकोबरायांना भेटेल. महाराज गावामध्ये गेले आणि आता जगद्गुरु तुकोबरायांच्या घरासमोर जाऊन आवाज देऊ लागले, ए तुकिया. महाराज छोटीशी मुलगी आहे, ती सांगू लागली, बाबा माझे बाबा शौचालयाला गेले, माझे बाबा घरी नाही. परंतु रामेश्वर भट्टांना इतका राग आला की रामेश्वर भट्टांना काही वेळ त्यांना थांबायला वेळ नव्हता, कारण राग आल्याच्या नंतर माणूस काय करेल त्याचं सांगता येत नाही. महाराज रामेश्वर भट्ट निघाले. जगद्गुरु तुकोबराय ज्या रस्त्याने ज्या वाटेने बसलेले होते त्या ठिकाणी रामेश्वर भट्ट पोहोचले. परंतु महाराज त्या ठिकाणी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू होता. ओ गावामध्ये सप्ताह चालू असला, मंडपात कीर्तन चालू असलं तरी लोक मंडपात येऊन बसत नाही. गावात सप्ताह जर असला, मंडपात सप्ताह जर चालू आहे कीर्तन, तर मंडपाच्या बाहेर, मंडपाच्या गावाच्या बाहेर कीर्तन तिकडे ऐकतात, परंतु इकडे येऊन बसत नाही. परंतु माझे जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू आहे. त्या ठिकाणी महाराजांचं भजन चालू आहे. कसं ऐकायचं का?
माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं भजन ऐकायचं का तुम्हाला? विठ्ठला माय बापा माय बापा माय बापा विठ्ठला माय बापा. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं भजन चालू आहे आणि त्या ठिकाणी रामेश्वर भट्टांनी भजन ऐकलं. महाराज खूप राग आला रामेश्वर भट्टांना. जे अर्ध्या मडक्यावाले असतात ना ते खूप हिंदळत असतात आणि जे भरलेले असतात ना ते कधी डगमगत नाही. परंतु हे अर्धे आहे ना हे खूप हिंदळून 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 एकदा फुटला का मग छंद या नामाचा घेतला नाही, छंद या नामाचा घेतला नाही. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली. बरोबर आहे ना? तुमच्यासारखं मला जमेल ना? कोणाचं कोणाला कॉपी करता येत नाही, अजिबात नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से, छंद या नामाचा घेतला से. माझी मज झाली अनावर वाचा. महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगू लागले माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. जगद्गुरु तुकोबराय सांगतात ओ रामेश्वर भट्ट, माझ्या भगवंताचं नामस्मरणच इतकं गोड आहे की मी कोणत्याही ठिकाणी गेलो तर मला ध्यान राहत नाही. कोणत्याही ठिकाणी अमंगळ असो मंगळ असो, परंतु आपला एकच धंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. कोणतीही जागा असो. आणि तसं आपल्याला आता म्हणावं लागतं देवा देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. आपल्यापाशी वेळ कमी आहे आणि गायन जर आपलं चालू झालं आणि तुम्ही जर साथीला असले ना बास सकाळचे 4च वाजेल. श्रोते मंडळ आणि टाळकरी मंडळ सुद्धा अगदी खुशीत असले पाहिजे. नाही तर काही आशे पाहते महाराज रागाना असं वाटतं की मागच्या जन्मात काही दुश्मन होते की काय मी त्यांची. आशे पाहता आणि काही काही तर त्यांना हसवलं नाही खालच्यांना तर आशे रागाना पाहते की मला असं वाटतं की इकडल्याच मागच्या साईडनं पळू की काय. परंतु चेहरे असे अगदी आनंदित असले पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांचं भजन त्या ठिकाणी चालू. रामेश्वर भट्टांना राग आला आणि रामेश्वर भट्ट बोलू लागले ए तुकिया, अरे तुझी इतकी जीभ वळवळ करती का. महाराज रामेश्वर भट्ट 2 पाऊल पुढे सरकले आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची जीभ हातामध्ये खेचली. हातामध्ये खेचली. आता म्हणले ए तुकिया, आता भजन करून दाखव. परमार्थामध्ये परीक्षा घेण्यासाठी सुद्धा पाहिजे. परमार्थामध्ये आपली परीक्षा, सर्वांची परीक्षा घेतली जाते. फक्त ती आपल्याला कळाली पाहिजे की आपली परीक्षा कोणीतरी घेऊ लागलं, त्या परीक्षेमध्ये आपण पास झालं पाहिजे, मागं सरकलो नाही पाहिजे. महाराज जगद्गुरु तुकोबरायांची जी हातामध्ये खेचली. आता जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला आवाज दिला. गुरु तुकोबरायांनी भगवंताला आवाज दिला विठ्ठला
तुम्ही म्हणाल जगद्गुरु तुकोबरायांची जीभ हातामध्ये खेचल्यावर मग देव याला असेल का? नाही. महाराज प्रकार असा घडला की अंतकरणापासून हाक देवापर्यंत पोहोचली आणि देखाव्यासाठी हाक मारली तर कधी तो येत नाही. देखाव्याकरता कोणताही कार्यक्रम केला तर तो यायला मोकळा नाही. अंतकरणापासून त्याला जर हाक मारली तर तो नक्की येईल. परंतु हाक अगदी अंतकरणापासून काळजापासून भगवंताला हाक मारा नक्की येईल. तो त्याला यावं लागेल. परंतु त्या पद्धतीने ती क्वालिटीची आपण हाक मारली तर तो येईल येईल. महाराज प्रकार असा घडला रामेश्वर भट्टांची जीव हातामध्ये खेचली. रामेश्वर भट्ट बोलू लागले जगद्गुरु तुकोबरायांची जीव हातामध्ये खेचली आणि रामेश्वर भट्टांना म्हटलं आता भजन करणार नाही. परंतु महाराज ज्यांचं अख्खं आयुष्य परमार्थामध्ये गेलं त्यांची जीव हातामध्ये खेचल्यावर त्यांचं भजन बंद होईल का? अजिबात नाही. महाराज जीव हातामध्ये खेचल्याच्या नंतर अंगावरचे रोमांच दाट झाले. रोमांच भजन करू लागले अंगावरची. आपलं साधं तोंड भजन करायला तयार नाही. परंतु माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचे रोमांच भजन करू लागले. काय म्हणतात ते रोमांच? एकदा सर्वांनी म्हणा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचे रोमांच भजन करू लागले महाराज. आणि मग रामेश्वर भट्ट म्हणाले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. परमार्थ क्षेत्रामध्ये माघार घ्यावा लागली आणि म्हणावं लागलं म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. रामेश्वर भट्टाला म्हणावं लागलं तुकाराम महाराज आणि विष्णू दोन्ही एकच आहे. महाराज असे जगद्गुरु तुकोबराया त्यांचा आपण आज अभंग सेवेकरता घेतला. विठ्ठल विठ्ठल अभंग ज्यांचा घेतला त्यांचा अधिकार कळाला पाहिजे. मग अभंग घेतला आणि 2 तास गप्पा हाणल्या. त्याला कीर्तन म्हणत नाही. त्याला कीर्तन म्हणत नाही. पाकिट द्यायचं असेल तर द्या नाहीतर देऊ नका. परंतु गप्पा आपण हाणत आणि तुम्ही सुद्धा गप्पा ऐकायला आले. ओ खंडाळा दिवसभर गप्पा मारल्या की नाही? मग आज आपल्याला अभंगाचं चिंतन ऐकायचं. माझ्या जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संतांची ये पायी हा माझा विश्वास. कोणावरही विश्वास ठेवला तर तो आपल्याला बुडवणार. परंतु माझ्या संतांच्या चरणावरती जर विश्वास ठेवला तर जीवन सार्थक होईल. मग आज आपल्याला बघायचं की कोणत्या भक्ताने संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला. विठाला विठाला विठ्ठल बंद आणि रुक्मिणी आईसाहेब ज्यावेळेस महाराज गावाच्या बाहेर काढून दिलं वाळीत टाकलं. महाराज ज्यावेळेस बाहेर काढून दिलं का तर संन्यास घेतला. आधी गृहस्थाश्रम आहे नंतर संन्यास.
संन्यास घेतल्यामुळं पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये यावं लागलं आणि काही कारणास्तव का विठ्ठल पंतांचं मन संसारामध्ये रमेना आणि आपलं मन संसारामधून निघेना. ओ खंडाळा, काय बोलते ऐका बर का, झोपले का काय? आपलं मन संसारातून निघेना आणि विठ्ठल पंतांचं मन संसारामध्ये रमेना. महाराज विठ्ठल पंतांच्या गुरूंनी सांगितलं होतं की जा, तुला पुन्हा संसार करावा लागेल आणि तुझा संसार या तिन्ही जगामध्ये आनंदाचा होणार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदाचा होणार आहे. आणि गुरूंनी शब्द दिल्यामुळे पुन्हा संसारामध्ये यावं लागलं आणि संसारामध्ये आल्याच्या नंतर खूप काही दुःख यातना सहन केल्या आणि गावाबाहेर काढून दिल्याच्या नंतर गावकऱ्यांना सांगितलं, ऐका हो ऐका गावकरींनो, जो कोणी या विठ्ठल पंताला मदत करेल, जो कोणी विठ्ठल पंताशी बोलेल, विठ्ठल पंत तर म्हणतच नव्हते. आता आमच्यासारखे बर का, खंडाळा गावासारखे नाही, माझ्यासारखे 2-4 कीर्तनकार 2-4 अभंग पाठ करून आमच्यासारख्यांना महाराज म्हणतात. गावात गेल्याच्या नंतर आम्ही गेल्याच्या नंतर महाराज असे फटाके वाजतात, असं वरती पाहिलं का नेमके असे डोळे बिंगतात. खरं सांगू, दुसऱ्याचं सांगण्यापेक्षा आपलं सांगावं. आमच्या सारख्याला काही येत नाही हो, आम्ही फक्त भगवंताच्या नामस्मरणाला धरून चाललो. 2-4 अभंग जरी आले तरी आम्ही त्याच्यावरती पोट भरतो. राग आला तरी चालेल, राग आला तरी चालेल. बरेच जणी असे ज्यांचं आयुष्य पणाला लावलं असा गाता आहे, त्याचा अभ्यास करून आमच्यासारखे 2-4 टिपणं बसवले तर आमच्या सारख्याला महाराज महाराज म्हणतात. गावामध्ये गेल्याच्या नंतर फटाके वाजतात, गावात गेल्याच्या नंतर आमच्यावर अंगावरती पुष्प फेकतात, कीर्तना उभा राहिलं की हजारो कित्येक हार गळ्यात पडतात, वागतात महाराज लोक. काही महाराज लोक असे वागतात तरी वरून हार पडतात. ज्यांनी लिहून ठेवलं त्यांना कधी लोक चांगले बोलले नाही. जगद्गुरु तुकोबार असेल, माऊली असेल, विठ्ठल पंत असेल, संन्यास, प्रत्येक गावातला मनुष्य बोलायचा छे 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 छे, अरे त्या संन्यासाला हात लावू नका, इंद्रायणी वाटेल, इंद्रायणी जवळ गेले तर छे छे संन्यासा बाजूला सरक, असा आवाज द्यावा. महाराज खूप वेदना होत होत्या, परंतु मायबाप गुरूंचं जे वचन होतं ना, गुरूंचं वचन पाळायचं होतं. काय? संसारामध्ये जा, संसार कर आणि तुझा संसार या तिन्ही जगामध्ये आनंदाचा होणार आहे. महाराज एवढाच शब्द घेऊन माझे विठ्ठल पंत संसार करू लागले आणि अवघ्या काही थोड्या दिवसामध्ये 4 रत्न प्राप्त झाले. एक पहिलं रत्न कोणतं मावशो? झोपल्या का काय? पहिलं रत्न कोणतं? आज साबुदाणा दिला नाही का तुम्हाला? बाबा पहिलं रत्न कोणतं? सप्ताहाला किती वर्ष चालू आहे? 10 वर्ष झाले का? क्या बात, टाळी वाजवा, टाळी वाजवा. 10 वर्षापासून सप्ताह चालू आहे. मग पहिलं रत्न कोणतं? निवृत्ती दादा, धन्यवाद. दुसरं रत्न ज्ञान दादा, तिसरं सोपान दादा आणि चौथं मुक्ताई. असंच एका गावात विचारलं 4 रत्न. रत्नाचं नाव विचारू एकाने सांगितलं, माझी बसली होती अशी माग, आजी म्हणे राम, म्हणला दुसरं लक्ष्मण, म्हणला असं युद्धावर पाठवावं यांना. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्यांच्यामुळे आपण जीवन जगतो, सर्व संतांचे नाव आपल्याला माहिती असले पाहिजे. बरोबर ना? काही चुकीचं नाव माहिती असले पाहिजे. महाराज 4 रत्न प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज रोज गावात जावं,
रोज गावात गेल्याच्या नंतर दारामध्ये जावं, दारात जाऊन आवाज द्यावा, भिक्षाण देही. महाराज भिक्षाण देही आवाज आल्याच्या नंतर धाड दिशी दरवाजा लावला जायचा, परंतु कोणी अन्न दिलं नाही. महाराज बरेच काळ गेले, परंतु मुलांची मौजे बंधन करायची वेळ झाली. मौजे बंधन गावात कोणी करून देईना. जो तो बोलायचा, अरे संन्याशीची कार्टे, संन्याशाच्या कार्टेची कुठे मौजे बंधन होत असती का? महाराज नाही जमून दिलं. विठ्ठल पंतांची तळमळ, आई बापाची तळमळ असती की माझ्या लेकराचं चांगलं व्हावं. महाराज विठ्ठल पंत आळंदीकरांना सांगू लागले, मायबाप तुमच्या पाया पडतो, काय चूक असेल ती माझ्या पदरामध्ये घाला, परंतु माझ्या मुलाची मौजे बंधन होऊ द्या. नाही जमून दिलं. पैठणला गेले. पैठणला गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी न्याय दिला. काय त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलाने आनंदाने जगावं, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलाने आमच्या लेकरात खेळावं बागडावं, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या लेकरांना इंद्रायणीमध्ये आंघोळ करावी, तर तुम्हाला एकच काम करावं लागेल. कोणतं? देहांत प्रायश्चित्त. महाराज आई आणि बाप अशी व्यक्ती असतात की आपल्या लेकराच्या समाधानासाठी सुखासाठी काहीही करायला तयार असतात. विठाला विठाला हो महाराज रुक्मिणी आणि विठ्ठल पंत. महाराज विठ्ठल पंत आई साहेबांना सांगू लागले की आपल्याला जर वाटत असेल तर आपल्याला आपल्या मुलं सुखी राहावं, तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त करावं लागेल. महाराज ज्यावेळेस ऐकलं ना, त्यावेळेस रुक्मिणी आई साहेबांच्या जमिनीची महाराज पायाखालची जमीन सरकली. का? वाळीत टाकल्याच्या नंतर कुणीही बोलेना, कुणीही जेवायला देईना, कुणी भीक देईना, आणि आपणही निघून गेल्याच्या नंतर आपल्या लेकराला कोण देईल? महाराज परंतु मौजे बंधन व्हावी विचार केला आणि ती रात्र विचारात गेली. विठ्ठल पंतांनी सांगितलं, आता उशीर करायचा नाही, आपल्याजवळ वेळ कमी आहे. आणि ती रात्र महाराज रात्रभर दोघांनी विचार केला. सकाळी महाराज रुक्मिणी आई साहेबांनी पूर्णाचा स्वयंपाक केला, मांड्याचा स्वयंपाक केला त्या ठिकाणी. आणि स्वयंपाक करत असताना छोटीशी मुक्ताई ना, ती 5 वर्षाची मुक्ताई, ती बोलू लागली, ए आई आज कोणी पाहुणी नाही ग, आज कोणता सणही नाही, मग आई आज पुराणाचा स्वयंपाक का ग? महाराज रुक्मिणी आई साहेब होत्या ना, त्यांचं मन अगदी दाटून आलं. त्यांना नेमकी काय सांगावं काही सुचेना. परंतु महाराज रुक्मिणी आई साहेब बोलू लागल्या, बाळा ज्ञानाला खूप पुरणाची पोळी आवडती, स्वपन दादाला खूप पुरणाची पोळी आवडती, म्हणून केली ग आज. महाराज 4ही लेकरं, 3ही लेकरं घेतले. त्यावेळेस ज्यावेळेस जायचं होतं त्यावेळेस निवृत्ती दादा हरवले होते घरी पर्व प्रदक्षिणा करत असताना. महाराज 3ही लेकरं जवळ घेतले, पोटभर जेवू घातलं आणि झोपी घातलं ना महाराज. रुक्मिणी आई साहेब महाराज तुम्ही विचार करा हो, आपले 5-6 वर्षाची मुलं आपल्याला सोडून जायचंय. आता गावात कोणी आपल्याला भाकर देईना, आणि आता अशा परिस्थितीमध्ये 4 लोक सोडून जायचे आपल्याला. सोडून जाल तुम्ही? अहो एक लेकरू मी घरी सोडून आले तर माझं सर्व ध्यान माझ्या घरी आहे. आणि रुक्मिणी आई साहेबांनी महाराज 4 लेकरं सोडून आता देहांत प्रायश्चित्त करण्यासाठी निघाले. परंतु रुक्मिणी आई साहेबांचं अंतकरण बोलून गेलं. ते अंतकरण काय म्हणतं? कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी, ऐसी ती जननी चोखवा गालावरोणी हात फिरवोणी, आई पोटा
हरी. आणि ती आई आवाज देऊ लागली, ए ज्ञाना, ए ज्ञाना, ए ज्ञाना, ए ज्ञाना. ती आई सांगू लागली ज्ञाना, अरे आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या मुक्ताईला जपर का, आमच्या मुक्ताईला कमी भासू देऊ नको. ती आई बोलू लागली, निवृत्ती माझे सोपाना माझा, मुक्ताई माझी. हे ज्ञाना, हे ज्ञाना, हे ज्ञाना, हे ज्ञाना. परके करुणी चालो ज्ञाना, अरे आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या मुक्ताईला भाष्य जाणीव भासू देऊ नको. आईची माया तू माझ्या मुक्ताईला दे, माझ्या मुक्ताईला कधी आमची आठवण येऊ देऊ नको. माझ्या मुक्ताईचा पूर्ण हट्ट तू पूर्ण कर बर का ज्ञाना. ए ज्ञाना, तुझ्या भरोश्यावरती सोडून चालले बर का मी. महाराज रात्रीची वेळ आणि बाहेर पाय ठेवला की महाराज पुन्हा आपल्या लेकराच्या तोंडावर हात फिरवला. सोडून जावं वाटत नाही महाराज, नाही सोडून जावं वाटत, परंतु पर्याय नाही, सोडून जावं लागेल. महाराज देहांत प्राचित्य करण्यासाठी निघून गेले, परंतु सकाळची वेळ माझी मुक्ताई पहिले सर्वात सगळ्यांच्या आधी उठली आणि तिकडे पाहू लागली, आई दिसेना. ए आई, पहिला आवाज आईला दिला, परंतु आई दिसली नाही. ज्ञानदादाला सांगितलं, ए आई, ए ज्ञानदादा, ए दादा ऐक ना रे. अरे आई कुठंच दिसत नाही रे. मी आईला सर्वत्र पाहिलं, परंतु आई मला दिसेना. ज्ञाना सांगणारी आई कुठे असेल. महाराज ज्ञानोबरायांनी ते पत्र वाचलं. पत्र वाचल्याच्या नंतर महाराज ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. काय बोलावं काही सुचेना. आई वडील ते अंत प्राचित्याला निघून गेले, पण छोटस लेकरू आहे, काय बोलावं त्या लेकराला. महाराज महाराज रोज गावात जावं, रोज आळंदीला गेलं ना. महाराज माऊलीने आपल्या मुक्ताईसाठी भिक्षा मागायला जावं गावामध्ये. गावात जावं, दारासमोर जाऊन उभा राहिलं की आवाज द्यावा, भिक्षाण देही, भिक्षाण देही. महाराज दार दिवशी दरवाजा लावून घ्यावावं आणि एखाद्या दिवशी जर भेटलं तर त्याच्यात सुद्धा, त्या अन्नात सुद्धा माती कालवावं. इतके भयंकर लोक असतात. खूप दुःख माऊलींना दिलं महाराज. प्रत्येकानं आळंदीला जा. ज्यांना आई वडिलांची कमी भासत असेल, ज्यांना आई वडील नसेल ना, त्यांनी आळंदीमध्ये जा. आळंदीमध्ये राहून बघा. एखाद्या दिवशी तुम्ही जर उपाशी असले ना, बरं का मायबाप, एखाद्या दिवशी जर तुम्ही उपवासी असले, आळंदीमध्ये फक्त अंतकरणापासून माऊलीला आवाज द्या. हे माऊली, तुम्ही जर फक्त आवाज दिला ना, तर महाराज कोणत्याही रूपामध्ये कोणताही माऊली आपल्याला म्हणेल, घ्या ना माऊली, घ्या ना माऊली, जेवण करून घ्या ना माऊली, भूक लागेल असेल ना माऊली, तुम्ही पाणी घ्या माऊली, तुम्ही चहा घ्या. फक्त आपल्याला समजणार नाही की कोणत्या रूपामध्ये आपल्याला माऊली भेटले. महाराज अनाथांची माय, जिला माऊली म्हटलं, ज्याला माय नसेल ना त्याने आळंदीला जा. आणि जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाने आळंदीला गेलं पाहिजे. आळंदी ही पुण्यभूमी आहे, ही आपली पुण्यभूमी आहे. प्रत्येकाने आळंदीला गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल नाही आळंदीला जाता आलं, नाही आळंदीला जाता आलं तर इथूनच
इथूनच माऊलीला अंतकरणापासून आवाज द्या. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेवोनिदा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेवोनिदा. हा भाव माझा अंतकरणातला माऊली समाझा देवोनिया. आळंदीला जाता नाही आलं ना, जो कोणी आळंदीला जाणार असेल ना की त्याला सांगा माझा नमस्कार माझ्या माऊलींना सांगा. एकदा तरी आळंदीला जा, एकदा तरी पंढरपूरला जा आणि गेलं पाहिजे माणसानं. महाराज मला एकच सांगायचं, संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला विठ्ठल भंतांनी. आणि ज्या वेळेस विठ्ठल भंतांनी गुरूंनी सांगितले की जा, तुझ्या जीवनाचं सार्थक होणार आहे, तुझा आनंद, तुझ्या संसारामध्ये आनंद होणार आहे. महाराज विठ्ठल भंतांनी तेवढंच फक्त गुरुचं वचन पाळलं आणि त्यांच्या वचनाप्रमाणे जसं जसं सांगितलं तसं तसं नियम पाळला. म्हणून अभंगाचा प्रथम चरणात महाराज काय म्हणतात, संताची पायी हा माझा विश्वास. 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 संताची हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मी दास झालो परंतु सर्व भावेने वाचेने कायेने मनाने मी त्यांचा दास झालो. आणि तुम्ही तसंच माझ्यासारखं संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा. संत म्हणजे जे दुसऱ्याचं दुःख वाटून घेतात त्याला संत म्हणतात. जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होतो त्याला संत म्हणतात. आणि जो जागीच कुजबूज करतो त्याला संत नाही म्हणत. मग त्याने कितीही जरी बगड्यासारखे ढवळे कपडे घातले तरी त्याला संत. ज्याने नाकापासून शेंडीपर्यंत जर एखादा गंध लावला त्याला संत म्हणतात. एखादा खूप छान वाजू लागला, पखवात वाजू लागला, मग त्याला संत म्हणतात का? आजकाल फक्त जो तो ज्याचं त्याचं पाहतो. ज्याला त्याला कीर्तनात मनोरंजन वाटलं तर बरं वाटतं, मनोरंजन जर नाही वाटलं तर जागीच कुजबूज चालू होती. अय कवर चालतं रे, किती वेळ चालतं रे, अरे लय बोर झाला आता. संतांचं चरित्र सांगितलं का बोर होतं. आणि रिकाम्या गप्पा हाणले की असे चेहरे टवटवीत दिसतात. काहींना तर समाध्या लागल्या आता या ठिकाणी. महाराज संत म्हणजे काय? संत म्हणजे काय?
वैष्णव जन तो तेणे काही जे वीर पदाई जाने पर दुखे उपकार करे मनाभिमान न हो वैष्णव जन तो तेणे काही जे वैष्णव कोणाला म्हणावा संत कोणाला म्हणावा जो दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होतो जो दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो चांगलं नसलं तरी चांगलं करून घेण्याचा प्रयत्न करतो त्याला संत म्हणतात विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबर म्हणतात संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा जगद्गुरु तुकोबर म्हणले तेची माझे हित करीती सकळ एका साधकाने प्रश्न केला जगद्गुरु तुकोबरांना ओ तुकोबरा तुम्ही म्हणता त्याची माझे हित करती सकळ आणि जेणे आ गोपाळ कृपा करी मग देवा असं कोणते पशु आहे की त्या पशुवरती भगवंताने कृपा केली कोणता पशु आहे चला तुम्हाला थोड्या वेळासाठी वृंदावनामध्ये घेऊन जाते याल ना वृंदावनामध्ये यायचं का कोणाला झोपले का काय वृंदावन जाऊंगी वापस लौट के ना आऊंगी राधे राधे बोल थारो काय बिगड़ो थारो काय बिगड़ो काय बिगड़ो थारो काय बिगड़ो काय बिगड़ो थारो काय बिगड़ो सर्वांना वृंदावनामध्ये घेऊन आले बरं का आता बाकी म्हणायचं नाही की वापस जायचं आता माझा बाब्या रडतो आणि माझा नातू रडतो अजिबात नाही एकदा वृंदावनला आले की 7 दिवस सुट्टी नाही तुम्हाला वृंदावनामध्ये भगवंत आपली बासुरी वाजू लागला आणि तेव्हा एक मोर आणि मयुरी त्या ठिकाणी नृत्य करू लागले आणि देवाची वासरी इतकी सुंदर की महाराज तिचा ध्वनी ऐकला का सर्व काही विसरून जात ती मोरणी त्या मोरणीचं सहज लक्ष महाराज कृष्ण भगवंताकडे गेलं भगवंतच इतका सुंदर की त्याला पाहिल्याच्या नंतर ही मोरणी सर्व विसरून गेली नाचायचं विसरून गेली आणि आता मोर सांगू लागला ए मोरणी अगं काय झालं ती सांगू लागली अरे मी ज्याला पाहिलं ना इतका सुंदर आहे की त्याला पाहिल्याच्या नंतर जगामध्ये कोणतीच वस्तू पाहण्याची इच्छा राहिली नाही अशी कोणती वस्तू आहे महाराज ती मोरणी म्हणू लागली ओ मैतो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में ज्योत जगा दे प्रीत लगा दे शरण में ले ओ मुरली वाले ओ बंसी वाले महाराज ती मोरणी सर्व काही विसरून गेली तिला समजेना नेमकी आता काय करावं मोर म्हणू लागला ए मोरणी तू आता खूपच नाचायला लागली नेमकी सांग ना ए मोरणी आता ती मोरणी म्हणू लागली काय करू
काय करू बाई ग जीव बेडावला सावला मुरलीवाला आडवाला महाराज सावळा आडवाला आणि सर्व काही विसरून गेली देवभान विसरून गेली परंतु मयूर म्हणला इतका सुंदर आहे मला सुद्धा एकदा पाहायचा की किती सुंदर आहे महाराज मयुरीने सांगितलं अरे तुला जर त्याला पाहायचं असेल तर तुला त्याच्या दारात जावं लागेल नाचावं लागेल महाराज मोठ्या आशेने मयूर निघाला आणि मोठ्या आशेने मयूर निघाल्याच्या नंतर दारात गेला दारात जाऊन भजन चालू झालं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव महाराज एक महिना झाला परंतु देव भेटला नाही पुन्हा भजन बदललं त्यांना वाटलं आजच्या कीर्तनकाराकडून मन समाधान झालं नाही दुसरा दिवस महाराज भजन बदललं बोलण्यातली भाषा समजती ना ओ खंडाळा भजन बदललं मयुराने आता भजन चेंज केलं आता म्हणू लागला कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग जेठी ए देवा एकदा तरी भेट दे परंतु महाराज देवाच्या दारामध्ये अहंकार निर्माण करून जर गेला तर देव भेटत नसतो अहंकाराने गेला तर देव भेटायला मोकळा नाही तुमच्यासारख्या किती का पण प्रॉपर्टी त्याच्याकडं आपला प्रॉपर्टी त्याच्या पायाची धूळ तुमचा अहंकार धर्ममंडपामध्ये आले की अहंकार घरी सोडून यायचा या ठिकाणी आपलं किती काय दाखवायचं नाही आणि जर अहंकाराने जर देवाच्या दारात गेला तर तो भेटणार सुद्धा नाही महाराज मयूराने भजन चालू केलं परंतु देवाने भेट दिली नाही पुन्हा मयूर आता निघाला खूप राग आला मयूरला सांगू लागला आता मयुरी मी जेव्हा जगत नाही का अगं महिना झाला तसं मी भजन करू लागलो आणि मला अजून देवाने भेट दिली नाही मयुरी सांगू लागली इतकी गडबड करू नको थांब थोडं थांब तू एक काम कर राधेच्या दारात गेला ना तर नक्की तुला काहीतरी उपाय भेटेल महाराज मोठ्या आशेने राधेच्या दारात गेला राधेच्या दारात जाऊन भजन चालू केलं कोणतं काली कमली वाला मेरा यार है मेरे मन का मोहन तू दिलदार है ओ मेरा यार है ओ मेरा दिलदार है राधेनं ऐकलं ना राधा मैयानं ऐकलं बाहेर आली आणि मैयाला वाटलं की माझा कान्हा बाहेर आला की काय परंतु महाराज तो मयूर सर्व काही हकीकत राधा मैयाला सांगू लागला मैया माझ्यावरती कृपा करा एक महिना झाला तसं मी भजन करतो परंतु मला भेट दिली नाही राधा मैया म्हणाल्या त्याला बाहेर काढायचं इतकं खूप सोपं आहे तुम्हाला जर त्याला बाहेर आणायचं असेल तर खूप सोपं आहे फक्त एक काम करावं लागेल काय राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे तुम्ही राधा 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 जप करा नक्की तुम्हाला तो भेटेल मोठ्या आशेने देवाच्या दारात जाऊन उभा राहिला आणि आता पुन्हा आवाज देऊ लागला पुन्हा भजन चेंज केला आता म्हणू लागला ए राधे राधे तुला पुसतो घोंगडी वाला राधे कामळी वाला राधेचं नाव ऐकलं आणि लोण्याचा गोळा खात होता तो काळा
लोण्याचा गोळा खात होता. लोण्याचा गोळा फेकला, बाहेर आला आणि बघू लागला समोर मयूर उभा. तो म्हणू लागला, ए देवा, अरे महिना झाला, तसा मी खंडाळ्यामध्ये नाचतो, अजून मला भेट का देईना. देवानं सांगितलं, रे त्यावेळेस अहंकाराने तू भजन गात होता, परंतु पहिल्या भजनामध्ये अहंकार होता आणि आताच्या भजनामध्ये निस्वार्थपणे भजन केलं म्हणून मी भेट दिली. त्या ठिकाणी भगवंताने मयूराला सांगितलं, मयूरा खूप तू थकला असेल, नाचून नाचून थकला असेल, तुला काय मागायचं असेल ते मागून घे. तो मयूर बोलू लागला, ए देवा, मला कशाचीच गरज नाही, तुला पाहिलं मला कशाचीच गरज नाही, पण देवा द्यायचंच असेल तर असं काहीतरी दे की जगामध्ये कोणीही विसरलं नाही पाहिजे. महाराज देवाने एक मयुराचा पिसारा आपल्या डोक्यावरती खोचला. महाराज मला एकच सांगायचं, तेव्हा एकच महिना भजन केलं तर देवाच्या डोक्यावर जाऊन बसला, तर आपण अखंड भगवंताचं चिंतन केलं तर आपण सुद्धा भगवंताच्या हृदयात बसू. परंतु आपण तसं त्या प्रकारे आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि भगवंताने एका पशुवरती कृपा केली म्हणून जगद्गुरु तुकोबरा या दुसऱ्या चरणात म्हणतात, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. सर्वांनी एकदा दोन दोन हात आणले असतील तर वरती करा. संत
आपली सेवा या ठिकाणी आपण समर्पित करणार आहोत, परंतु मी 10 मिनिटं घेणार, अजून 10 दिवस घेणार. घेऊ का? हा, लईच वैतागलेले दिसते तुम्ही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय संतांच्या चरणावरती विश्वास ठेवायचा सांगतात. संतांचे बाई हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. अभंग जरी नाही कळला, अर्थ जरी नाही कळला, तर अभंग तरी कळेल ना मावश्या. अभंग कळाला एवढंच लई झालं. एवढं जरी नाही ध्यानात राहिलं तर विश्वास तर ध्यानात राहील ना. कोणावर विश्वास ठेवायचा नाही, फक्त देवावर विश्वास ठेवायचा. लेकीवर ठेवायचं नाही, लेकावर ठेवायचं नाही, सगळं घरदार नावावर करून द्यायचं नाही. आताच हातपाय चालू येतावर त्यांच्या स्वाधीन करायचं नाही. मग ते नंतर आमच्याकडे पाठवून देतात, मग नंतर आमच्याकडे ते टाळ वाजायला. हुशार राहा. परवाची जी सभा झाली ना 14 तारखेची, महाराज अशी सभा कधी होणे नाही, आणि अशी सभा कोणी करण्याचा जरी प्रयत्न केला तरी होणार नाही. कोणत्याही मंत्र्यांना पैसे देऊन जरी आपल्याला सभा अशी जमा करायची ठरली तरी होईल का जमा? मराठे कभी थकते नाही, लढते रहते, आणि जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मागं हटायचं. परंतु मराठ्यानं एकत्र येण्याचं गरजेचं. आता शिक म्हणावं लागलं. पहिले काही जण म्हणत होते एक मराठा लाख मराठा, परंतु आता बदलायचं. आता लाख नाही, एक मराठा कोटी मराठा. या 8 दिवसामध्ये कोटी म्हणायचं, पुन्हा 8 दिवस गेले की पुन्हा 24 तारखेच्या नंतर पुन्हा म्हणायचं एक मराठा, अनंत कोटी मराठा. परंतु मराठ्यांना एकत्र यावं लागेल. मराठेच मराठ्याला मागे येऊन देऊ लागले. मराठा जर एखादा पुढे चालला तर त्यालाच आपण मागे खेचतो. परंतु सर्व मराठ्यांनी एकत्र या, आणि एकच जात नाही, सर्व जाती 18 पगड जाती आहे. सर्वांनी एकत्र या, सर्वांना सपोर्ट करा. असंच नाही की मराठ्यामध्ये सर्व जाती येतात. सर्वांना आपण सपोर्ट केलं पाहिजे, सर्वांना धरूनच चाललं पाहिजे आपण. महाराज एकच वाघ अख्ख्या महाराष्ट्राला भारी पडला. आज असा एकही नेता, इतके पब्लिक. 14 तारखेला सभा आणि 13 तारखेला फुल झालं. 14 तारखेला येणारे गावाच्या बाहेरच. महाराज त्या सभेला वरून देवाने तर पुष्प टाकलेच, परंतु माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा गर्व वाटला पाहिजे. वाटला असेल की माझा मावळा इतके लोक जमा करू शकतो. ताकद आहे, आणि याला म्हणतात खराच मर्द मराठा. याला मर्द मराठा म्हणतात. एवढासा माणूस, परंतु अख्खं महाराष्ट्र हलून टाकलं. मुंबईला गेले महाराज, दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा चालू आहे. दिल्लीमध्ये त्या सभेमध्ये बोलू लागले कि साला ये मनोज जरंगे है कौन, इसने नाम में छिला डाला. नाव घेतलं तर तिकडले अर्धे हल्ले. तर मनोज जरंगे साहेबांना जर समोर पाहिलं, ती भाषा मी या ठिकाणी वापरणार नाही, कारण की हे नारदाचं ठिकाण आहे आणि मला आज बरंच काही बोलायचं होतं. परंतु हे 2 दादा समोर असल्यामुळे थोडंसं मी घाबरले, कारण हे थंडीता बांधतात. हे जर काही थोडं जर चुकलं ना, हे अख्ख्या कीर्तनामध्ये पूर्ण सार नाही दाखवत. जीवन असं जगा की नाव घेतलं, नुसतं नाव जरी घेतलं तरी माणसाला आठवण आली पाहिजे. नाव घेतलं तर डोळ्यात पाणी आलं पाहिजे. असं जीवन जगा. जीवन जगून काहीतरी करून दाखवा. नुसतं आले बसले गेले
तसेच शेवटाला गेले. कहा गया था तो कहा नाही, क्या लाया तो कुछ नाही. आणि हे एकदाच भेटणार आहे, हे पुन्हा पुन्हा भेटणार नाही. जीवन जगत असताना असं जीवन जगा. कबीरदास महाराज म्हणतात, कबीरा कबीरा जब हम पैदा हुए तो जगह से हम रोए ऐसी करनी करते चलो जगह से हम रोए हम रो. बरोबर ना. जीवन असं जगावं की आपण गेल्याच्या नंतर अख्खा खंडाळा गाव रडलं पाहिजे. नाही खंडाळा गाव रडलं तर कमीत कमी शेजारच्या पाजारचं तरी रडले पण असं जीवन जगावं. असं आमच्या मनोज पाटलांसारखं जीवन जगावं की एकदा एक आवाज दिला की अख्खी जनता की जमा व्हावी, असं जीवन जगावं. या ठिकाणी सेवाला मी समाप्त करत आहेत. बोलता बोलता बरंच काही चुकलं असेल. एक तुमची मुलगी म्हणून माझी चुकी तुम्ही समजून घ्या. बोलता बोलता बरंच काही चुकत असतं. सर्व तुम्ही कीर्तन ऐकलं, अगदी आनंद वाटला. तसंच आमचे हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय सचिन महाराज मापारी, तसंच आमचे मुरलीधर अण्णा यांच्यामुळं या गावामध्ये मला येण्याचा योग मिळाला. अगदी मला आनंद वाटला की मी माझ्या जीवनामध्ये पहिला कार्यक्रम इतका भव्य दिव्य, अगदी मंडप अगदी खूप सुंदर, या ठिकाणी डेकोरेशन, अगदी आनंद वाटला. तसंच मा जगदंबाच्या चरणी सेवा समर्पित करते. तसंच झालेली सेवा माझ्या सद्गुरू गंगागिरी महाराज, नारायणगिरीजी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित की झालेली सेवा याच ठिकाणी ज्ञानेश्वर